गोष्ट सुरू होते 2017 मध्ये सिटी आयशा नावाच्या महिलेसोबत. ही महिला प्रॉपर इंडोनेशियाची, पण घर खर्च चालवण्यासाठी मलेशियाच्या एका पार्लरमध्ये मसाज करायचं काम करायची. काही लोकांचं असं म्हणणं आहे की एक सेक्स वर्कर होती. परिस्थिती हलाखीचीच आणि हिला 3 मुलं होते. एक दिवशी हिच्याकडे एक क्लायंट येतो आणि तिला म्हणतो की माझा जपानमधला एक मित्र आहे, तो एक रियालिटी शो करतोय आणि त्याला कदाचित तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे. तू त्या रोलसाठी अतिशय परफेक्ट आहे. हलाखीची परिस्थिती आणि रियालिटी शो म्हणजे फेम आणि पैसा हा विचार करून सिटी त्या माणसाला भेटायला हो म्हणते. त्या माणसाला सिटी भेटते. तो माणूस स्वतःचं नाव जेम्स सांगतो. तो म्हणतो की मी एक टीव्ही प्रोड्युसर आहे. मी आजपर्यंत अनेक प्रकारचे शोज प्रोड्यूस केलेले आहेत आणि माझा नेक्स्ट शो हा एक प्रँक शो आहे, जो मी यूट्यूबवर टाकणार आहे आणि त्यासाठी मला तुझ्यासारख्या मुलीची गरज आहे, जेणेकरून तो शो व्हायरल होईल. जेम्स तिला सांगतो, तुझं काम सिंपल आहे. आपण हा प्रँक इथल्या लोकल लोकांवर करणार आहे. तुला मी एक बेबी ऑइल किंवा बेबी लोशन देईल, जे तुला लोकांच्या चेहऱ्यावर जाऊन लावायचं आहे आणि नंतर त्यांना सॉरी म्हणून तिथून चाललं जायचं तुझे हात स्वच्छ करायला. आणि 15 मिनिटासाठी तिला $100 मिळणार होते. $100 ही खूप मोठी किंमत होती, कारण सिटीला या क्षणी तिच्या एका क्लायंटसाठी फक्त $5 मिळत होते. सिटी हे काम करायला हो म्हणते. पुढचे 2 महिने सिटी तिथल्या मॉल्समध्ये आणि एअरपोर्टवर अनेक लोकांसोबत हा प्रँक करते. ती एकही प्रश्न विचारत नाही, कारण प्रत्येक प्रँक सोबत तिची किंमत ही वाढत होती. सिटीचा सोशल मीडियाशी फारसा एवढा संबंध नव्हता आणि अशातच जेम्स तिला सांगतो की आपला शो पाहिजे तेवढा हिट होत नाहीये. आपण यावेळेस एक काम करणार आहे, आपल्याच एका ॲक्टरला टार्गेट म्हणून यूज करणार आहे. तू ऑइल लावल्यानंतर तो ॲक्टिंग करेल, ज्याने हा प्रँक जास्त रिअल वाटेल आणि आपला शो व्हायरल होईल. सिटी हो म्हणते. तारीख आणि वेळ ठरते. यावेळचं ठिकाण असतं मलेशियाचं क्वालालंपूर एअरपोर्ट आणि यावेळेस सिटीसोबत अजून एक लेडी असते, जिचं नाव असतं डॉंग टी हॉंग. ही सुद्धा 2016 पासून असेच प्रँक करत होती आणि ह्या दोघींना एकच टीम मॅनेज करत होती. 13 फेब्रुवारी 2017च्या सकाळी ह्या दोघी आपल्या मॅनेजरला एअरपोर्टवर भेटतात. मॅनेजर त्यांना ऑइल देतो आणि सांगतो, तो समोर जो जाडसर ब्लू जॅकेटमधला ब्लॅक बॅग घेतलेला जो माणूस आहे, तो आपला टार्गेट आहे, तो आपला ॲक्टर आहे. तुम्ही त्याला जाऊन ऑइल लावा. डॉंग टी हॉंग त्याला ऑइल लावते आणि सिटी त्याच्या तोंडावर रुमाल टाकते आणि ह्या दोघीही आपले हात धुण्यासाठी वॉशरूममध्ये जातात. इकडे त्या व्यक्तीला बेचैन व्हायला सुरुवात होते आणि तो मेडिकल इमर्जन्सीकडे धाव घेतो आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून किम जॉंग उनचा भाऊ किंग जॉंग नाम होता. याची ओळख व्हायलाही वेळ लागतो, कारण याच्याकडे बनावट पासपोर्ट होता, खरा पासपोर्ट नव्हता. त्याची ही वेगळी स्टोरी आहे. किम नाम जेव्हा नॉर्थ कोरियात राहत होता, त्याला जपानच्या डिझनीलँडला जायची इच्छा झाली, पण नॉर्थ कोरियातून लिगली जपानला जाणं पॉसिबल नव्हतं आणि म्हणून त्याने स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी बनावट पासपोर्ट बनवले आणि त्यावर तो टोकियोत लँड झाला. पण तिथल्या एअरपोर्टने त्याला तिथून पकडून पुन्हा नॉर्थ कोरियात पाठवून दिलं आणि असं म्हणतात की ही टीप किम जॉंग उनची आई हिनेच दिली होती नामला बर्बाद करण्यासाठी, कारण नाम हा तिचा सावत्र मुलगा होता आणि डिक्टेटरशिप ही किंग जॉंग उननेच घ्यावी असं तिला नेहमी वाटायचं आणि ही संधी तिने साधली. यानंतर इंटरनॅशनली आणि नॉर्थ कोरियामध्ये ही नामची बदनामी झाली. असंही नामला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नव्हता, त्याला आर्ट्समध्येच इंटरेस्ट होता आणि म्हणूनच तो नॉर्थ कोरिया सोडून बाहेर राहायला लागला. किम नाम ज्या दिवशी मारला गेला, तेव्हाही त्याला जपानच्या डिझनीलँडला जायचं होतं असं म्हटलं जातं. मलेशियन पोलिसांनी सिटी आणि डॉंग टी हॉंगला अटक केली. यांना मॅनेज करणारे 4 जण ह्या दोघींना या कचाट्यात सोडून नॉर्थ कोरियाला चालले गेले. या दोघींना काही दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं, पण यांच्या विरुद्ध कुठलेही पुरावे सापडले नाही. यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या आहेत असेच पुरावे पोलिसांना सापडले आणि काही वर्षानंतर यांनाही सोडून देण्यात आलं. असं म्हटलं जातं की किम जॉंग उननेच नामला मारायचा कट रचला होता, कारण त्याला त्याच्या गादीची चिंता होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.